नमस्कार मंडळी, मी रुपालीच फूड स्टोरीवर तुमचं मनापासून स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखा चविष्ट, सुगंधी आणि अगदी परफेक्ट असा दक्षिण भारतीय सांबार। ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। त्यासाठी आपल्याला लागेल तुरीची डाळ। 1 वाटी तुरीची डाळ घेतली, ही स्वच्छ धुवून घ्यायची। त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून अर्धा चमचा हळद घातली आणि ही मऊ अशी शिजवून घेऊ। डाळ अशी चांगली शिजली, ती चांगली मिक्स करू। अशा प्रकारे चांगली डाळ शिजली पाहिजे। त्यानंतर आपल्याला भाज्या घ्यायच्या आहे। भाज्यामध्ये लाल भोपळा घेतला, जसं त्याला आम्ही कवडं असं बोलतो। त्यानंतर शेवग्याच्या शेंगा, बटाटा, टोमॅटो आणि हिरवी मिरची, आणि आणखी तुम्हाला भाज्या लागल्या तर त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर मी कांदा घेतला आणि कढई तापत ठेवून त्यात तेल घालून मोहरी घातली। त्यानंतर जिरं घातले आणि बारीक चिरलेला कांदा आहे तो घालून घेतला। त्यानंतर हिरवी मिरची घालूयात आणि कढीपत्ता घेतला। थोडी पानं मोठी होती म्हणून मधून कापून टाकली ती। कांदा झाला, आता त्यामध्ये हिंग घातला, चिमूटभर हिंग घालून घेते। त्यानंतर आलं आणि लसूण याची जाडसर अशी पेस्ट आहे ती घालून घेतली। त्यानंतर काही मसाले घालूयात। त्यामध्ये तिखट हे कमी जास्त करू शकता। त्यानंतर हळद, सांबार मसाला, कसुरी मेथी हे घालून चांगलं मिक्स करूया। त्यानंतर त्यामध्ये टोमॅटो आणि हे चांगलं परतवून घेऊ। थोडं पाणी घालून टोमॅटोला थोडं नरम होऊ द्यायचं। टोमॅटो मऊ असा शिजू द्यायचा। टोमॅटो नरम असा पडला, त्यानंतर त्यामध्ये बटाटा घालते, शेवग्याच्या शेंगा, लाल भोपळा हे घालून मिक्स करून घेऊ चांगलं। भाज्या मी ह्या कढईमध्ये परतवून घेते, कारण त्या जेव्हा डाळ शिजत घालतो तेव्हा घातल्यात तर त्या बेचव लागतात, तर त्या आणि अशा जर शिजवल्यात तर त्याला चांगली चव येते। त्यानंतर त्यामध्ये मीठ घालूया चवीनुसार। चांगल्या परतवून घेऊ आणि त्यामध्ये पाणी घालून भाज्या चांगल्या होऊ देऊ। त्यामध्ये कोथिंबीर घातली आणि झाकण ठेवून भाजी चांगली होऊ दिली। आता बघूयात भाजी शिजली की नाही। भाजी शिजली आहे, शेंगा पण झालेल्या आहेत। आता त्यामध्ये जे शिजलेली तुरीची डाळ आहे ती घालू आणि पाणी घालून मिक्स करू। सांबार हा हलकासा पातळच असतो। आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ हे आपण आधी भाज्या शिजताना पण घातलं होतं, म्हणून डाळीपुरतं मीठ घालायचं। त्यानंतर चिंचेचा कोळ घालू आणि गूळ, कारण सांबार हा आंबट, गोड आणि तिखट असा असतो। आणि थोडंसं वाफ नाही आणली तरी चालेल, कारण चिंच घातल्यानंतर लगेच बंद करायचा आणि कोथिंबीर घालून सर्व करू। हा मस्त गरमागरम टेस्टी सांबार तयार आहे। हे इडली, डोसा, वडा किंवा वाफळत्या भातासोबत अगदी सुंदर लागतो। मस्त सांबार तयार आहे। हा वड्यांसोबत
सर्व करत आहे मी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रुपालीज फूड स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुढच्या रेसिपीसोबत.